भाऊ काय सांगाल नेमकं आता काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे की गेल्या 8 दिवसापासून आम्ही अप्पर आयुक्त कार्यालयात आंदोलन केले आणि आंदोलनामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण महाराष्ट्र लेवलच्या मागण्या आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्याच्या मागण्या आहे. परंतु हे प्रशासन आणि सरकार हे आदिवासीबद्दल काही मला काळजीपूर्वक वाटत नाही. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला. विद्यार्थ्याच्या मागण्या ह्या अशा साधारण मागण्या आहे. जी आर रद्द झाला पाहिजे. आदिवासी विद्यार्थ्यांना ज्या आश्रमशाळेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांना 1 करोड रुपये शासनाने जाहीर केले पाहिजे आणि आश्रमशाळेमध्ये सेंट्रल गिजर बंद झालं पाहिजे. बिंदू नावाले आमचा प्रश्न आहे. असे विविध छोटे छोटे प्रश्न आहे आणि अमरावती शहरामध्ये जिल्ह्यामध्ये वसतिगृह हे 500 मुलांचं 500 मुलींचं हे तयार झालं पाहिजे. परंतु याच्यासाठी आदिवासी विकास मंत्रालय, आदिवासी मंत्री, आदिवासी सचिव, आदिवासी आयुक्त कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळे आज आम्ही अप्पर आयुक्त कार्यालयातून डायरेक्ट आम्ही लाँग मार्च काढला आपल्या यवतमाळला साहेबाच्या घरी आणि हा लाँग मार्च डायरेक्ट यवतमाळला थांबेल. कारण की जर आमचा बाप, आमचा पालक आमच्या जर समजू शकत नाही, आमच्या भावना समजू शकत नाही, विद्यार्थ्याच्या भावना समजू शकत नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही हा लाँग मार्च काढला, पण उद्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या घराला घेरावसुद्धा करू. आणि आमची अजून एक प्रथम अशी मागणी आहे का आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ज्यांनी तमाशा म्हटलं, आदिवासी सचिव साहेब, वाघमारे साहेब यांनी दिलगिरी व्यक्त करावी आणि आमच्या ज्या विविध मागण्या आहेत त्याचा सकारात्मक आम्हाला उत्तर द्यावं आणि त्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. तेव्हाच हे आमचं आंदोलन आम्ही थांबवू. आता मला एक गोष्ट सांगा, मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जी आरमध्ये बदल झालेले आहेत, जी आर रद्द करण्यात आलेले आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. तरीही हा लाँग मार्च नेमका कशासाठी? पहा, जी आर रद्द केला हे आम्ही मान्य करू, परंतु जी आर रद्द करणे म्हणजे तुम्ही सांगा 5 ऑगस्ट आलेला जी आर तुम्ही 25-26 ऑगस्टला रद्द करता. एक पत्र काढायला तुम्ही 20 ते 25 दिवस लावता. मग आदिवासी विद्यार्थ्यांनी तुम्ही अवमाननाच केली. इतक्या दिवस उपोषण केल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर तुम्हाला कळलं की आता जी आर रद्द करावा लागतो. म्हणजे किती आदिवासी विद्यार्थ्यांचं प्रेम आहे. आदिवासी मंत्र्याला आदिवासीबद्दल प्रेम नाही, आदिवासी सचिवाला आदिवासीबद्दल प्रेम नाही, फक्त यांना कशावर प्रेम आहे हेच कळायला तयार नाही. त्याच्यामुळे आता मी त्यांना सांगायला चाललो की आम्ही तुमचे आदिवासी बांधव आहे, आदिवासी आम्ही मुलं आहे. तुम्ही जर आमची काळजी करत नसाल तर ह्या खुर्चीवर तुम्हाला बसण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा राजीनामा देऊन द्या, ही आमची मागणी आहे.